अजित पवारांच्या राष्ट्रवादीमुळे विधानसभेसाठीच्या भाजपच्या इच्छुकांची कोंडी झाल्याचं चित्र आहे। अद्याप जागा वाटप झालेलं नाही, मात्र महायुतीत विद्यमान आमदारांच्या जागा त्या पक्षांना जातील असं सूत्र जवळपास निश्चित असल्याचं बोललं जात आहे। विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत असलेल्या भाजपच्या 25 ते 30 नेत्यांना शिंदे गट आणि विशेषतः अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमुळे उमेदवारीवर पाणी सोडावं लागणार आहे। त्यामुळे अनेक जण नाराज आहेत। हे नेते आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात असल्यानं भाजपची डोकेदुखी वाढली आहे। भाजपला गळती लागण्याची चिन्ह असल्यानं भाजपकडून या नेत्यांना थोपवण्याच्या हालचाली सुरू आहेत। गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेना युती होती, त्यामुळे शिवसेनेला मिळालेल्या सर्व जागा शिंदे गटाला हव्यात, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असलेल्या सर्व जागांसह आणखी काही जागांसाठी अजित पवार गटाचा आग्रह आहे। त्यामुळे भाजपमधील इच्छुकांना उमेदवारी मिळणार नसल्यानं ते नाराज आहेत। हे नेते शरद पवार किंवा उद्धव ठाकरेंकडे गेल्यास त्यांच्याबरोबर जिल्ह्यातील त्यांचे सहकारी नेतेही जाण्याची शक्यता आहे। कोणकोणते नेते काठावर आहेत त्यावर एक नजर टाकूया। इंदापूर विद्यमान आमदार राष्ट्रवादी अजित पवार, दत्तात्रय भरणे भाजपचे इच्छुक हर्षवर्धन पाटील। वडगाव शेरी विद्यमान आमदार राष्ट्रवादी अजित पवार सुनील टिंगरे, भाजपचे इच्छुक जगदीश मुळीक। अमळनेर राष्ट्रवादी अजित पवार अनिल पाटील, भाजपचे इच्छुक शिरीष चौधरी। कोपरगाव राष्ट्रवादी अजित पवार आशुतोष काळे, भाजपचे इच्छुक विवेक कोल्हे। कागलमधून राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ आणि भाजपला नुकताच रामराम केलेले समरजित सिंह घाटगे। महायुतीत जागा वाटपाची चर्चाही सुरू झालेली नाही, मात्र त्याआधीच नाराजांनी वेगळी वाट धरण्याचे मनसुबे आखलेत। त्यामुळे महायुतीतला पेच वाढला असून सर्वाधिक डोकेदुखी भाजपची वाढणार आहे। त्यामुळे भाजपला नाराजांना रोखण्यात यश येणार की मवियाला फायदा होणार याची उत्सुकता आहे। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि अपडेटेड बातम्यांसाठी स्वराज्य न्यूज या आपल्या हक्काच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।